माय चॅनल. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रश्नपत्रिका क्रमांक 3 लिपिक आणि शिपाई पदासाठी आहे. ठीक आहे, याआधी आपण 2 प्रश्नपत्रिका बघितले. तर आपला पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थेची रचना किती स्तरीय असते? तर ऑप्शन क्रमांक बी त्रिस्तरीय असते. ठीक आहे, तर बघा महाराष्ट्र राज्यात त्रिस्तरीय रचना आहे, ज्यामध्ये राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि गाव पातळीवर प्राथमिक पतसंस्था कार्य करतात. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय सहकारी गठबंधन ICA द्वारे सरकारची किती मूळ तत्त्वे मंजूर करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक सी म्हणजे 7 ही मूळ तत्त्वे मंजूर करण्यात आली. तर ती कोणकोणती आहेत बघा. तर ती कधी मंजूर करण्यात आली, म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे. सप्टेंबर 1995मध्ये मँचेस्टरमध्ये झालेल्या ICA संमेलनात सहकारची 7 मूळ तत्त्वे, त्याच्यामध्ये लोकशाही, सदस्य नियंत्रण, स्वायत्ता ही तत्त्वे स्वीकारण्यात आली. ठीक आहे, कधी 1995मध्ये मँचेस्टरमध्ये झालेल्या संमेलनात. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा, सहकारी बँक ही तिच्या सदस्यांच्या मालकीची आणि व्यवस्थापित केलेली वित्तीय संस्था असते. चूक की बरोबर? तर बघा हे जे आहे ते अगदी बरोबर आहे, म्हणजेच ट्रू. ऑप्शन क्रमांक ए. सहकारी बँक ही स्थानिक समुदायाला बँकिंग सेवा देण्यासाठी तिच्या सदस्यांच्या मालकीची आणि तिच्याद्वारे व्यवस्थापित केलेली संस्था असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, चौथा, बँकिंग व्यवहारात वापरला जाणारा UPIचा पूर्ण अर्थ काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे त्याचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे, जे भारतीय कोणी तयार केले ते, तर जे भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NPCIद्वारे विकसित करण्यात आले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्याचे काम करते? तर ऑप्शन क्रमांक बी कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी अर्थसहाय्य पुरवण्याचे काम करते. तर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रामुख्याने कृषी क्षेत्रासाठी आणि ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरवते. कशाच्या माध्यमातून? सहकारी संस्थांच्या माध्यमातून. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर बघा आशीर्वाद कसं लिहितात? तर ऑप्शन क्रमांक सी असं ते आशीर्वाद जो शब्द आहे तो शुद्ध आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर बघा आशीर्वाद हा शुद्ध मराठी आहे, ज्यामध्ये ची जी वेलांटी असते ती दीर्घ असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960नुसार सहकारी संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक ए ट्रू हे बरोबर आहे. तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कधी झाला? तो कायदा 1960नुसार कोणत्याही सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी तिची निबंधकाकडे नोंदणी आवश्यक असते. तर कोणाकडे नोंदणी आवश्यक असते? निबंधकाकडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 8वा, भारतातील पहिली सहकारी संस्था 1905मध्ये कोणत्या राज्यात स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक ब कर्नाटक या राज्यामध्ये ती स्थापन झाली. तर बघा भारतातील पहिली सहकारी संस्था कर्नाटकमधील गडग जिल्ह्यामध्ये कानागिनाल या गावात स्थापन झाली. ठीक आहे. 9वा प्रश्न बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960मधील कोणत्या कलमानुसार थकीत कर्जासाठी वसुली प्रमाणपत्र म्हणजेच रिकव्हरी सर्टिफिकेट दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा कलम 101. तर बघा कलम 101 अंतर्गत निबंधक थकीत कर्जाच्या वसुलीसाठी प्रमाणपत्र जारी करू शकतात. कोण प्रमाणपत्र जारी करतात? निबंधक. कलम कोणतं? 101नुसार. ठीक आहे. शेवटचा प्रश्न बघा, IFC म्हणजेच इंडियन फायनान्शियल सिस्टम कोडमध्ये एकूण किती अक्षरे म्हणजे डिजिट असतात किंवा अंक असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक सी 11. किती डिजिट असतात? 11. हा कोणता कोड असतो? 11 अंकी अल्फा न्यूमरिक कोड असतो, ज्यामध्ये पहिले 4 अक्षर बँकेचे नाव दर्शवतात. ठीक आहे. तर बघा चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.